खाणी अवैध सुरू आहेत, ही मोठी तक्रार आहे। रेती 400-450 ट्रक रेती मध्य प्रदेशमधून अमरावती जिल्ह्यात येतात, ही दुसरी तक्रार आहे। तिसरी तक्रार आहे की जिल्हा परिषद संबंधाने मोठ्या प्रमाणावर लोकांची नाराजी आहे, त्याच्या आम्ही दुरुस्त करतो आहे। महसूल विभागाच्या काही तक्रारी आहे, त्या ठिकाणी मोजणी विभागाच्या काही तक्रारी आहे। मी कलेक्टर आणि सीओ जिल्हा परिषद आणि एसपीला सांगणार आहे, जसं नागपूर कलेक्टरनी एक पॅनल तयार केला आणि जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यात जाऊन जनता दरबार घेतले, तसे कलेक्टर आणि सीओ यांनी सर्व यंत्रणा घेऊन पुढच्या महिन्याभरामध्ये सर्व तालुक्याचे जनता दरबार घ्यावे, ज्यातनं तालुक्याच्या लोकांना लोकशाही दिवसासारखं वातावरण, लोकशाही दिवस एक प्रकारचा, तर ह्या लोकशाही दिवस त्या तालुक्यात जाऊन भरवावा, जसं नागपूर कलेक्टर आणि नागपूर जिल्हा परिषद सीओ महामुनी यांनी केला आहे। त्यामुळं 1400 तक्रारी एका दौऱ्यामध्ये त्यांच्या मार्गी निघाल्या। तर आमच्या अमरावती कलेक्टर आणि अमरावतीचे सीओ आणि आमचे विभागीय आयुक्त हे लोकशाही दिवस तालुक्यामध्ये घेतील आणि त्यातून मग अनेक समस्या सुटतील।